माझे नाव प्रकाश सोनखंडे. मी राहणार तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. मी MSc ॲग्री करून शेती करतो. माझ्याकडे मी शेती करायला लागून 2018ला शेतामध्ये आलोय. त्यावेळी शेतामध्ये येताना फक्त माझ्याकडे 6 एकर द्राक्षे होती. नंतर वाढवत 2025ला माझ्याकडे 44 एकर द्राक्षे आहे, 6 एकर डाळिंब आहे. टोटल 50 एकर बागायत क्षेत्र आहे. मी आता आहे ना, पहिला कटिंग चालू केली 9 ऑक्टोबर पासून चालू केली. हा थॉम्सनचा प्लॉट आहे. क्लोनला पहिली कटिंग केली होती 9 ऑक्टोबरला. याचं पेस्ट होती 10 ऑक्टोबरला. नंतर ना काही प्लॉटचं आहे, अनुष्का आहे, माणिकचमन आहे, त्याची कटिंग 10 दिवसाच्या अंतराने केलंय. लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना 10 अंतराने केलंय. यासाठी आहे ना, क्लोन व्हरायटीसाठी आहे ना, पाऊस कम्प्लीट ह्या वर्षी 6 टोटली म्हणायचं तर 15 मे पासून जे पाऊस चालू झालाय ना, टोटल आहे 4 महिने कंटिन्यू पाऊस होता. तरी पण म्हटलं की काडी जशी पिकेल तशी म्हणून कटिंग मारलं. आणि याची पहिल्यांदा सुटताना बंच साईज पण कमी सुटली होती. त्यासाठी आहे ना, एक समान फुटीसाठी व ह्याच्यासाठी आहे ना, पहिल्यांदा 6व्या दिवशी मी ह्या जी सॉईल कंपनीचं मायक्रोसॉफ्ट एकरी 100 ग्रॅम जेम्स 1 लिटर खाली ड्रिप मधून दिलं होतं. आणि 8व्या दिवशी स्प्रेसाठी 1 लिटर जेम्स वापरलं होतं. त्यासाठी पोंगा शेलला एक समान फुटली. आणि एक नंतर ना 12व्या दिवशी घड जिरू नये, घडाची संख्या कमी दिसत असल्यामुळे घड जिरू नये म्हणून मला सजेशन केलं होतं आम्ही 6 वापरायला 2 मिली प्रमाण. आम्ही 6 वापरलं 2 मिलीनं. नंतर ना म्हणजे एकही गड जिरला नाही माझा, म्हणजे प्लॉट मध्ये कुठलाच गड जिरला नाही. जे बारीक बारीक पण गड तयार झाला, मोठाही गड तयार झाला. नंतर ना पाकळी व याच्यासाठी पण आम्ही 6 22व्या दिवशी परत स्प्रे मारला. नंतर ना फ्लावरिंग मध्ये म्हटलं की यावर्षी धुकं भरपूर पडलं होतं. फ्लावरिंग मध्ये गळकुजचं प्रमाण वाढेल म्हणून सोलेजोल, जी सॉईल कंपनीचं सोलेजोल वापरलं. त्यासाठी आहे ना, गळकूज जागेवर थांबली, म्हणजे कुजलंच नाही. म्हणजे नॅचरली थिनिंग झाल्यामुळं थिनिंग झाला असं झालं. नंतर सेटिंग मध्ये आहे ना, आम्ही 6 वापरलं, म्हणजे एकरी 1 लिटर. नंतर आम्ही केल्प 1 लिटर वापरलं सेटिंग मध्ये. त्यासाठी पाकळी पण चांगली वाटली आणि सेटिंगचा स्प्रे देखील मारला. नंतर ना रिव्हर्सच्या GA मध्ये आहे ना, हॅरॉन सुपर आणि काम्यो केल्प एकरी एक एक लिटर वापरलं. त्यासाठी खालच्या मण्याची साईज व वरच्या मण्याची साईज एक लेवल झाली. म्हणजे CPP वापरायचं नाही. हा बेदांचा प्लॉट असल्यामुळे काय होतंय, कलर लवकर येतो आणि माल हिरवागार राहत नाही. त्यासाठी आहे ना, हॅरॉन सुपर आणि केल्पचा वापर केल्यानंतर माल एक लेवल म्हणजे हिरवागार राहतो शेवटपर्यंत. आम्ही म्हणजे त्याला कुठली म्हणजे CPP वापरलं ना, माल आहे ना असाच एक लेवल फुगतही नाही. त्यासाठी हॅरॉन सुपर आणि आम्ही केल्पचं आहे ना रिझल्ट ते ह्या वर्षी मला तरी चांगला वाटला. आता नंतरच्या प्लॉटला देखील मी आहे ना हाच प्लॉट वापरणार आहे. जे सॉलचे प्रोडक्ट आहे ना, 1 नंबर आहे.